नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC बाय दीपक या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जी MPSC ग्रुप सी परीक्षेच्या दृष्टिकोनातून जी सिरीज आपण चालू केलेली आहे, त्याच्यामध्ये आपण पहिला सब्जेक्ट कुठला सायन्स घेतला होता. त्याच्यामध्ये आपण पहिला चॅप्टर कंप्लीट केलेला आहे, ह्युमन स्केलेटल सिस्टीम. आता याच्यामध्ये आज आपण दुसरा चॅप्टर कुठला, ह्युमन ग्लँड्स, जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. याच्यावरती दरवर्षी प्रत्येक वेळेस आपल्याला काय प्रश्न येताना आपण बघतो. तर याच्यामध्ये बघा, आपण एकदम शॉर्ट नोट्समध्ये PYQ बेस आधारित आपण शॉर्ट नोट्स बनवलेले आहेत. त्याच्या आधारे हे लेक्चर होणार आहेत. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता याच्यामध्ये बघा, पहिला पॉईंट काय आहे ह्युमन ग्लँड्समध्ये. आता ह्युमन ग्लँड्स म्हणजे काय, मानवी ग्रंथी. आता ग्लँड्स म्हणजे काय ते आपल्याला अगोदर सुरुवातीला माहीत पाहिजे. आता ग्लँड्समध्ये जे काय असते, शरीरातील असं भाग किंवा अवयव असते जे काय विशिष्ट प्रकारचे रसायन स्रवत असते. म्हणजे जे आपल्या शरीरात विशिष्ट प्रकारचे रसायन सिक्रेशन करतात त्यांना आपण ग्लँड्स म्हणतो. आता त्याच्यामध्ये पहिला पॉईंट बघा, मानवातील रासायनिक समन्वय होय, म्हणजे केमिकल, ह्युमन केमिकल कोऑर्डिनेशन. त्याच्यामध्ये काय नियंत्रण कोण करतं आहे, अंतस्रावी ग्रंथी, त्यालाच आपण एंडोक्राईन ग्लँड म्हणतो. यांचं काय कार्य आहे, हार्मोन्स आणि एन्झाईम्स काय रसायन म्हणून शरीरात काम करतात. कोण, अंतस्रावी ग्रंथीमध्ये हार्मोन्स आणि एन्झाईम हे स्थानिक पातळीवर म्हणजेच रसायन म्हणून काम करतात. आपल्या शरीरात विशिष्ट रसायन स्रवणारे अवयव आहेत. तर ग्रंथीचे प्रकार कोणकोणते आहेत, तर आपण पहिल्यांदा बघितले अंतस्रावी ग्रंथी आणि बाह्यस्रावी ग्रंथी. यालाच एंडोक्राईन म्हणतात आणि ह्याला एक्झोक्राईन. तर याच्यामध्ये फरक काय आहे बघा, नलिका, एंडोक्राईनला नलिका नाहीत, म्हणजे अंतस्रावी ग्रंथीला नलिका नसतात, स्राव थेट रक्तात होतो. आणि एक्झोक्राईन ग्लँड म्हणजे बाह्यस्रावी ग्रंथीला नलिका असतात, स्राव हा नलिकेद्वारे होतो. आता याच्यामध्ये बघा पुढचा पॉईंट ग्लँड. आता हेच तुम्हाला डिटेलमध्ये दिलेलं आहे. आता एंडोक्राईन ग्लँडमध्ये काय नलिका नसतात, म्हणून त्यांना काय डक्टलेस म्हणजे नलनिरपेक्ष म्हणतात. स्राव थेट रक्तात सोडला जातो, हार्मोनचे वहन रक्ताद्वारे होते. आता आपल्याला याच्यामध्ये हे महत्त्वाचं आहे की कोणकोणत्या ज्या ग्लँड आहेत म्हणजे ग्रंथी आहेत त्या एंडोक्राईन ग्लँड आहेत, म्हणजे अंतस्रावी ग्रंथी आहेत. तर याच्यामध्ये बघा पिट्युटरी ग्रंथी, थायरॉइड ग्रंथी आणि ॲड्रिनल ग्रंथी या ज्या आहेत त्या अंतस्रावी ग्रंथी आहेत. आणि बाह्यस्रावी ग्रंथी बघा काय, याला काय नलिका असतात, म्हणून याला डक्ट ग्लँड म्हणतात, म्हणजे नलिकायुक्त. आता स्राव नलिकेद्वारे शरीराबाहेर किंवा अवयवाच्या पृष्ठभागावर जोडला जातो. उदा काय, एक्झाम्पलमध्ये काय आपण लाळ ग्रंथी. आता याच्यामध्ये आपण उदाहरण कुठले, एक तर लाळ ग्रंथी, जठर ग्रंथी आणि यकृत ग्रंथी या प्रकारचे आपण उदाहरण याच्यामध्ये देऊ शकतो. आता पुढचा पॉईंट बघा, आता एंडोक्राईन ग्लँडमध्येच काय फादर ऑफ एंडोक्रिनोलॉजी म्हणजे अंतस्रावी ग्रंथीचे पिता असे कोणाला म्हटले जाते, तर थॉमस एडिसनला म्हटले जाते. हा प्रश्न येऊ शकतो, हा महत्त्वाचा आहे. आता याच्यामध्ये एंडोक्रिनोलॉजी म्हणजे एंडोक्राईन ग्लँडमध्ये काय नलिका नसलेली ग्रंथी आपण बघितलं होतं, संप्रेरक थेट रक्तात सोडले जातात, शरीराची विविध क्रिया नियंत्रित करतात. आता पिट्युटरी ग्रंथी इतर ग्रंथीचे नियंत्रण करते, म्हणजे ही पिट्युटरी ग्रंथी कुठले एंडोक्राईन ग्लँडचाच म्हणजे एंडोक्राईन ग्लँड आहे. तर ते कुठं असते, पिट्युटरी ग्रंथी मेंदूमध्ये असते, जी काय इतर ग्रंथीचे नियंत्रण करते. आता याच्यामध्ये बघा एंडोक्राईन ग्लँड कोणते आहेत, कंठग्रंथी, पॅराओटो, अधिक पिनियल, किडनी, हार्ट, थायमस या ग्रंथी ज्या आहेत त्या कुठल्या एंडोक्राईन ग्लँड आहेत. आता त्याच्यामध्ये आपण पहिले बघू, कुठली जी पहिली आहे एंडोक्राईन ग्लँड ती कुठली, पिट्युटरी ग्लँड आहे. तर याच्यामध्ये बघा याचं कार्य काय आणि कुठं असते, ही मेंदूमध्ये असते. यालाच आपण मास्टर ग्रंथी म्हणतो. शरीरातील इतर ग्रंथीवर त्यांच्या स्रावावर नियंत्रण ठेवते. आता हे परीक्षेला प्रश्न याच्यावर येऊन गेलेला आहे. मास्टर ग्लँड कुठल्या ग्रंथीला म्हणतात, तर पिट्युटरी ग्लँडला म्हणतात. ही कुठं असते, मेंदूमध्ये, शरीरातील इतर ग्रंथीवर आणि त्यांच्या स्रावावर नियंत्रण ठेवते. आता हे वजन काय महत्त्वाचं नाही, याचं दोन भाग कुठले, तर अँटेरियर पिट्युटरी आणि पोस्टेरियर पिट्युटरी. यालाच काय ॲडिनो हायपोफायसिस आणि न्यूरो
हायपोफायसिस असं पण म्हणतात. आता याच्यामध्ये बघा अँटेरियर पिट्युटरी म्हणजेच काय ॲडिनो हायपोफायसिस. याच्यामध्ये बघा कुठले टाईप आहेत, कुठले हार्मोन, ट्रॉपिक हार्मोन, GH, TSH, ACTH, MTH, GTH, याच्यामध्ये हे हार्मोन असतात कुठले अँटेरियर पिट्युटरीमध्ये. आता आपल्याला ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे की याच्यामधले कोणतेही 3 हार्मोन तुम्हाला विचारू शकतात आणि पोस्टेरियरमधले एखादा हार्मोन तुम्हाला देऊ शकतात आणि पोस्टेरियर आणि अँटेरियरमधले डिफरन्स आपल्याला ओळखा म्हणून सांगू शकतात. त्याच्यामुळे हे महत्त्वाचं आहे. हार्मोन कोणकोणते ते अँटेरियरमध्ये ट्रॉपिक हार्मोन, त्याच्यामध्येच GH, TSH, ACTH, MTH, GTH. आणि नॉन ट्रॉपिक हार्मोनमध्ये काय, नॉन ट्रॉपिक हार्मोन म्हणजेच प्रोलॅक्टिन आणि LTH हे नॉन ट्रॉपिक हार्मोन आहे. आता पोस्टेरियरमध्ये बघा, आता हे कुठल्या बघितलं आपण अँटेरियर पिट्युटरी, हे कुठले पोस्टेरियर पिट्युटरी म्हणजेच न्यूरो हायपोफायसिस. त्याच्यामध्ये कुठला हार्मोन आहेत, ADH, ऑक्सिटोसिन आणि कोहेरिन हे हार्मोन आहेत. आता अँटेरियर पिट्युटरी म्हणजेच काय ॲडिनो हायपोफायसिस. आता पहिला हार्मोन कुठला आहे, ग्रोथ हार्मोन म्हणजे GH. त्यालाच काय सोमॅटोट्रॉपिक हार्मोन असे म्हणतात. कार्य काय, शरीराची वाढ, हाडांची व स्नायूंची वाढ नियंत्रित करते. याचा जर जास्त स्राव झाला तर काय जिग्मॅटिझम आणि ॲक्रोमॅगली, कुठला जिग्मॅटिझम आणि ॲक्रोमॅगली हा होता. आणि कमी स्राव झाला तर कुठला डॉर्फिझम. जर कमी स्राव झाला तर कुठला होतो डॉर्फिझम आणि पिट्युटरी डॉर्फिझम. आता हे जे जास्त स्राव आला आहे त्याच्यामध्ये जिग्मॅटिझम आहे तो कुणामध्ये होतो, तर जर जिग्मॅटिझम जास्त झाला तर काय हा लहान मुलामध्ये होतो आणि ॲक्रोमॅगली हा प्रौढांमध्ये होतो. तर कमी स्राव झाला तर डॉर्फिझम म्हणजे बुटकीपणा हा काय लहान मुलामध्ये, आणि पिट्युटरी डॉर्फिझम हा पुन्हा प्रौढामध्ये होतो. अशा प्रकारे याच्यावर एक्झाम्पल प्रश्न येऊ शकतो. आता पुढचं बघा अँटेरियर पिट्युटरी, याच्यामध्येच ॲडिनो हायपोफायसिस, याच्यामध्ये TSH पुढचा हार्मोन कुठला थायरॉईड स्टिम्युलेटिंग हार्मोन. याचं कार्य काय, थायरॉईड ग्रंथीचा स्राव नियंत्रित करते व थायरॉक्सिन हार्मोनचे स्रावन उत्तेजित करते. पुढचा कुठला हार्मोन आहे, ACTH म्हणजे ॲड्रेनो कॉर्टिक ट्रॉपिक हार्मोन. कार्य काय, ॲड्रेनल कॉर्टिक ग्रंथीचा स्राव नियंत्रित करते. मानवी त्वचेच्या रंगावर नियंत्रण ठेवण्याचे काम ACTH द्वारे केले जाते. ॲड्रेनो कॉर्टिक ट्रॉपिक हार्मोन मानवी त्वचेच्या रंगावर नियंत्रण ठेवण्याचे काम करते. प्रोलॅक्टिन हार्मोन आला. आता हे कोणते नॉन ट्रॉपिक, वरचे ट्रॉपिक होते. आता हे नॉन ट्रॉपिक म्हणजे प्रोलॅक्टिन किंवा LTH याला म्हणतात. कार्य काय, स्तन ग्रंथीचा वाढ, विकास व दुधाच्या निर्मितीचे नियमन करते. आता ह्याच्यामध्ये पुढं बघा पुढचा हार्मोन कुठला आहे, GTH म्हणजे गोनॅडोट्रॉपिक हार्मोन. याचे पण 2 प्रकार आहेत. कुठले, FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, यालाच गॅनाटोजेनिक हार्मोन असे म्हणतात. कार्य काय, स्त्रीमध्ये ओजेनेसिस म्हणजे अंड्यांची निर्मितीसाठी याचा उपयोग होतो. एवढंच लक्षात ठेवा याच्यामध्ये. आणि पुरुषामध्ये स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे शुक्राणूची निर्मितीसाठी याचा उपयोग होतो. आता पुढं बघा अँटेरियर पिट्युटरीमध्ये पुढचा हार्मोन, त्याच्यामध्येच आपण कुठलं FSH म्हणजे GTH गोनॅडोट्रॉपिक हार्मोन. याचेच पहिला काय FSH आणि दुसरा काय LH म्हणजेच ल्युटिनायझिंग हार्मोन. त्याचं काय कार्य, काय स्त्रीमध्ये काय कार्य आणि पुरुषांमध्ये काय कार्य आहे, ग्राफियन फॉलिकलला परिपक्वता व काय ओव्ह्युलेशन उत्तेजित करते. आणि पुरुषांमध्ये काय इंटरस्टिशियल पेशींवर काम करून टेस्टोस्टेरॉन हार्मोनचा स्राव वाढवते. यालाच ICH असे पण म्हणतात. हे हार्मोन जननग्रंथीवर नियंत्रण ठेवते. आता पुढचा हार्मोन बघा कुठला, MTH म्हणजे काय मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. हा स्राव अँटेरियर पोस्टेरियरमधील भागाद्वारे केला जातो. कार्य कुठलं आहे, मेलेनिन व रंगद्रव्याच्या प्रमाणावर या स्रावाचे नियंत्रण असते असे मानले जाते. आपल्या केसांचा रंग मेलेनिनवर ठरतो. मेलेनिन म्हणजे काय, आपल्या केसाचा कलर हा मेलेनिनच्या प्रमाणावर ठरतो. म्हणजे जर काळे गडद केस असले तर जास्त मेलेनिन, भुरे किंवा पांढरे केस असले तर कमी मेलेनिन, आणि गोरा असला तर काय
कमी मेलेने असा फरक असतो. आता याच्यामध्ये बघा पुढचा पॉईंट. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबू. जर पुढचा जे काय पुढच्या जे नोट्स राहिलेत ते आपण सेकंड लेक्चरमध्ये पुढच्या पार्टमध्ये घेऊ. तर त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. सर्वांना धन्यवाद.